सुमधुर अशी रामफळाच्या बासुंदीची रेसिपी आज आपण पाहूयात. सणावारासाठी किंवा नैवेद्यासाठी झटपट होणारा पदार्थ म्हणून ही बासुंदी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. इथे आपण 4 जणांसाठी बासुंदी रबडीदार आणि दाटसर कशी बनवायची ते पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी गॅसवर एका पसरट आणि जाड बुडाच्या कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतले आहे. कढई जाड बुडाचीच घ्यायची, म्हणजे बासुंदी खाली लागणार नाही. दूध गरम होतंय तोपर्यंत इकडे 8-10 काजू, बदाम आणि पिस्ते एका प्लेटमध्ये एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. इकडे गरम झालेल्या दुधावर आलेली साय चमच्याने मोडत, दुधात चमचा फिरवत हे दूध आता आपल्याला आटवून घ्यायचे आहे. अर्धी होईस्तोवर आटवून घेऊयात. 5 ते 10 मिनिटानंतर परत चमच्याने वर आलेली साय दुधातच मोडत मिक्स करून घ्यायची. आता आधीच भिजत घातलेले 5 ते 6 केसरच्या काड्यांचे दूध यात मिक्स करायचे. त्यामुळे बासुंदीला रंग छान येतो. आणि मग बारीक चिरून घेतलेले सुक्यामेव्याचे काप घालायचे. सुकामेवा एकदम बारीकच चिरायचा. त्यामुळे बासुंदीचा दाटसरपणा वाढू शकतो. आता हे आपल्याला परत 5 ते 10 मिनिटासाठी उकळवून घ्यायचे आहे. अधेमध्ये चमच्याने कढईच्या आजूबाजूला लागलेली साय आणि दुधावरची साय दुधातच मोडून मिसळून घ्यायची. म्हणजे बासुंदी अगदी रबडीदार तयार होते. आता 5 मिनिटानंतर अर्धा वाटी साखर घालूयात. साखर थोडी कमीच घालायची, कारण दूध आटल्यावर त्याचा गोडसरपणा वाढतो आणि रामफळाचा गर आपण यात वापरणार आहोत. 5 मिनिटे उकळल्यानंतर 1 चमचा आता 1 चमचा वेलचीची पूड आणि जायफळ घालून उकळवून घेऊयात. 2 मिनिटे उकळल्यानंतर त्याचा रंगही छान दिसतोय आणि दाटसरपणाही आलाय. आता गॅस बंद करूयात. ही बासुंदी आता आपण थंड करून घेऊयात. तोपर्यंत एकदम ह्या पिकलेल्या रामफळाचा गर कसा काढायचा ते पाहूयात. त्यासाठी सर्वात आधी हे रामफळ स्वच्छ धुवून घेऊ आणि मग एका पातेल्यावर चाळण ठेवून हे रामफळ असे हाताने तोडून त्यातला गर चमच्याने चाळणीत काढून घेऊ. गर चमच्यानेच चाळणीत काढून घ्यायचा आणि मग सुरुवातीला चमच्याने आणि मग हाताने घुसळत हा बघा, गाळणीच्या तळाशी लागलेला हा गर अशा प्रकारे पातेल्यात काढून घ्यायचा. मग परत हाताने घुसळत गाळणीच्या तळाशी आलेला गर पातेल्यात काढून घ्यायचा आणि बिया वेगळ्या काढायच्या. हे बघा, साधारण पाऊण वाटी गर मिळाला आहे. इकडे थंड करायला ठेवलेले बासुंदीचे पातेले थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून आपण काढून घ्यायची आणि मग ही थंड झालेल्या ह्या बासुंदीत आता आपण रामफळाचा गर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. थंड झाल्यावर बासुंदी अधिकच दाटसर झाली आहे. आता आपण त्यात रामफळाचा गर व्यवस्थित मिसळूया. त्यामुळे ही एकदम चविष्ट, पारंपरिक, रबडीदार, सुमधुर अशी बासुंदी तयार होईल. सणावारासाठी किंवा नैवेद्यासाठी ही झटपट होणारी सुमधुर अशी बासुंदी तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.